नंतर गाडी परत माग डबल घेऊन डबल चिरगवलं त्यांनी असं काही कारणासाठी डबल त्याला उडवलं आम्हाला फक्त नाही मिळावं बाकी काही नाही त्याला हजर करावं आणि नाही मिळावं नाही मग ज्यांनी कोणी उडवलं ते तुमच्या ओळखीचे होते नाही ओळख नाही काही नाही मग याच्यात काही घडलं होतं काही याच्या आधी काहीच घडलं नाही आणि त्याच्यामध्ये आता काय तुमची काय मागणी काय तुमच्या याच्यावर मागणी तर ड्रायव्हरला हजर करायचं आमचं त्याचं लायसन रद्द करावा त्याला लायसन कोण दिलं लायसन रद्द करावं दारू पिऊन ते गाडी चालवतात नाही फक्त लायसन रद्द केलं पाहिजे काहून काय शिक्षा केली अजून त्याला कारवाई कठोर कारवाई व्हावा आज गल्लीमध्ये लहान मुलं काही खेळतात ते आणि काय असं प्रसंग येऊ शकतो आमच्या आज आमच्या उद्याच्या घरी आमची एवढीच मागणी नाही मिळावं ज्यावेळेस ती घटना घडली होती ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस तुम्ही देखील सोबत होता काय नेमकं काय घडलं होतं वेगानं गाडी आली तर गाडीवाल्यानं आम्हाला उडवलं त्या गल्लीत शिस्तच नाही राहिली लोकांनी गिरणीपाशी गाडी करत गिरणीपाशी लोक बसलेले होते मुलं तर त्यांनी आवाज दिला तरी पण हे नाही केलं त्यांनी वाचवलं नाही म्हणजे नाही हां तू तिथं मध्ये सांगितलं तसं सांग हां गाडी रिवर्स घेतली परत सगळं रात्री 10-10:30च्या दरम्यान आम्ही आलो फिरायला जेवण करून ओंकारण मी आणि गाडीवाला तिथून वेगानं आला आणि त्यांनी हे केलं आम्ही साईडला झालो ओंकारण मी तरी त्यानं माझ्या अंगावर गाडी घातली त्याच्यानंतर थोडासा पुढं ओंकार होता त्याच्या पण अंगावर गाडी घातली नाही गाडी घातली म्हणजे नंतर काय झालं मग पुढं मग ओंकार गाडीची पुढं रोडवर पाडला त्यांनी गाडी रिवर्स घेतली आणि रिवर्स घेऊन पुन्हा जोरात पुढं नेली त्याच्या अंगावर डबल गाडी नेली डबल गाडी घातली त्याच्यात खाली उतरले आणि ते म्हटले पुरावा ठेवायचाच नाही म्हणे ते बसलेले पुरावा नाही ठेवायचं मग ते मागं उतरून ते हसले आणि त्यांनी ते पाहून आणि वेगानं गाडी शिव मंदिराकडे घेऊन गेले काय त्या भागात त्या लोकांचा कायम त्रास आहे का कायम त्रास आहे त्यांचा वाला 2-2, 2:30 वाजेपर्यंत बसत त्या लोकांच्या घरावर दगड फेकी द्या आणि मी जर त्यांना पाहिलं तर मी ओळखेन त्यांना नाही काही नाव वगैरे माहिती त्यांचे कोण होते काय होते नाही माहिती पण चेहरे येऊन ओळखेन चेरकोण गाडीवाल्याचं असं समजलं हे सांगा आम्हाला फक्त आमच्या मुलाला न्याय लागतोय कारण त्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे असं कारण त्या गल्लीमध्ये भरपूर लहान मुलं आहे त्यावेळेस सगळेच बाहेर पडलेले राहतात मुलं गल्लीत खेळतात तो काय हायवे नव्हता सामान्य गल्ली आहे ती तिथं मुलं खेळणारे संध्याकाळची वेळ होती जेवणानंतर माणसं शतपावली करायला निघतात आणि ज्या घटनास्थळी झालं ती तो मुलगा माझा भाचा आहे त्याची आजी माझी मावशी तिने ती गाडी बघितली ती गाडी खूप वेगाने आली होती तिने त्या गाडीला साईड दिली ते दोघं जण साईडला झाले होते साईडला झालेल्या असताना सुद्धा त्यांनी परत त्यांच्या अंगावर घातली गाडी मग चूक कुणाची त्याची चूक आहे 100% त्यांनी पोटाचा पार पुरा सरळ करून नाही मावशीला पाडून त्यांनी परत पुढं घेऊन त्याला रस्त्यावर पाडून एकदा घालून परत रिवर्स करून परत डबल त्याच्या अंगावरून घातलेली गाडी पोटावरून त्याच्या पोटाचा पार चुरा करून टाकला होता म्हणजे कुठेतरी ऍक्सिडेंट केल्यानंतर तो वाचलेला होता मात्र त्याला यांनी परत गुन्हा केलाय मारून टाकायच्या हिशोबाने घेऊन त्यांनी परत गाडी त्याच्या अंगावरून घातलेली एकदा झालं तो चूक असती पण दुसऱ्यांदा केलं त्यांनी गाडी रिवर्स घेतली म्हणजे त्यांनी गुन्हा केलेला आहे आमच्या मुलाला न्याय लागतो म्हणजे त्याची त्या नारानं माझी परत हिंमत नाही झाली पाहिजे अशी करायची नाही काय शिक्षा काय झाली पण त्याला फाशीची शिक्षा द्या आमचा मुलगा गेला त्याला पण जगायचा काही अधिकार आम्हाला त्यांनी मागं पुढं घेऊन डबल मारलं म्हणजे होऊन मारलं मुद्दा माझा एक मुलगा होता माझ्या भावाचा त्याने कुणाच्या तोंडाकडे बघायचं माझा भाऊ रोज फक्त काम आणि घर त्याचं कोणी मित्र नाही काहीच नाही तो कुठं जात नाही काहीच नाही त्याचं काम आणि त्याचं घर त्याच्या व्यतिरिक्त तो कुठेच जात नाही आणि हा सुद्धा फक्त तिथं ते दुकान भगवान काकांचं दुकान आहे तिथंच त्याचे मित्र होते तो तिथंच खेळतो फक्त बाकी कुठंच जात नाही तो असं काय नाही आणि त्या घटनेच्या वेळेस वेळेच्या वेळी जर पोलीस त्या ठिकाणी हजर झाले असते तर कदाचित आरोपी आज जेरबंद झाले असते पोलिसांनी सुद्धा काहीच केलेलं नाहीये ज्या वेळेस हे सगळे त्याला घेऊन पळाले नाशिकला घरचं कोणीच नव्हतं पोलिसांचं म्हणणं झालं घरचे कुठून येतील सांगा बरं तुम्ही गल्लीतले आले होते ना ते नव्हते का विटनेस गल्लीतले आले होते ते 11:45 दरम्यान त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही कॅमेरे चालू नव्हते 3 दिवस वाट बघते ते म्हणते हॉस्पिटल मधून फोन करा त्यांचा मुलगा मरणाच्या दारात ते कुठून हॉस्पिटल मधून फोन करतील सांग बरं तुम्ही मग काय वाटते या सगळ्या गोष्टीला पोलीस प्रशासन देखील जावत आहे आमचं तर म्हणणं आहे दारू पिऊन पोरं गावात गाडी चालवतात दारू वेळेच वेळ जर दिवस झाले या घटनेला काहीच ऍक्शन नाहीये त्यांनी सीसी कॅमेरे चेक केले नाही
गाडी कुठं पकडली गेली नाही, गाडी आपोआप इथं आणून लावलेली, मग कुणाचा दोष आहे हा? छोट्या मुलाचं काय दोष राहतो? आज 3 दिवसात पोलिसांनी काय केलं? काय केलं पोलिसांनी आज 3 दिवस? काय म्हणले? ते नाशिकला होते सगळे. हा. माझे मिस्टर पण येऊन गेले हा. इथं शुक्रवारी सकाळी. हा. ते म्हणे त्यांचं कोणाचं तरी स्टेटमेंट लागन, त्याशिवाय आरोप होत नाही. आता हे सगळे तिथं स्टेटमेंट देण्याच्या न्याय स्थितीत कुठं होते का मागायचा? कोणी? न्याय कुठं मागणार? मग सामान्य जनतेने करायचं काय? म्हणजे वेळेच्या वेळी पोलिसांनी जर ऍक्शन घेतली Action असते तर घ्यायला पाहिजे होती. आज आरोपी जेरबंद झाले असते. आज माणसं येऊन इथं सांगताय म्हणजे गुन्हा आहे ना. माणसानं का वेळ लागलं का त्यांनी बळच काहीतरी येऊन इथं सांगतील. 24 तास यांचं काम आहे ना जनतेचं रक्षण करणं. आज त्यांनी घटनास्थळीवर निदान येऊन तिथं चौकशी तरी करायला पाहिजे होती. 4 वाजेपर्यंत गल्लीतले सगळे जसेच्या तसे बसेल होते, पहाटेच्या 4 पर्यंत. कुणी जेवलं सुद्धा नाही त्या दिवशी. म्हणजे पोलीस आलेच नाही त्या ठिकाणी. तिथं येऊन आणि चौकशी आलेच नाही, करणं पाहिलेच गरजेचं होतं. माझ्या मावशी, तुम्हाला अजून एक पुरावा सांगते, माझ्या मावशीच्या आजपर्यंत तिथं रणभोरच्या दुकाना पुढं बांगड्या फुटलेल्या आहेत, तिथं तिच्या बांगड्या पडलेल्या आहेत. तरी यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. यांनी सीसी कॅमेरे चेक केलेले नाहीये, काहीच केलेलं नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलाला न्याय लागतोय. हा, मग याच्यामध्ये कुठेतरी अशी शिक्षा करा का परत त्याचीच काय, जो ड्रिंक करन, जो पिऊन जाईन, ड्रायव्हर लोकांना सगळ्यांना जे पिऊन गाडी चालवण, त्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे, अशी शिक्षा करा त्याला. एवढंच म्हणणं आहे आम्हाला. आहेत, वकील साहेब आहेत, सगळ्यांची चर्चा झाली, गावातल्या वरिष्ठ मंडळींची चर्चा झाली. त्या अनुषंगाने जी दुर्दैवी जी घटना घडलेली आहे त्याच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करत आहे आता. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या 4 पैकी 2 आरोपी ताब्यात पण घेतलेले आहेत. उरलेले 2 पण ताब्यात लवकरात लवकर घेतले जातील. कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आता जी समजा पुढचा अंत्यविधी वगैरे आहे त्याची तयारी करा. फिर्याद देण्यासाठी आजोबा असतील, वडील असतील, कोणीतरी एक जण थांबा फक्त. बाकी वकील साहेब आहेत, अजून गावातले काही 1-2 जण थांबा. फिर्याद घेऊन टाकू आणि पुढील कारवाई करून टाकू आपण. तर आपण सदोष मनुष्यवधाची त्यांच्यावर कारवाई करत आहे, सगळ्यांना माहितीस्तव सांगून द्या. साहेब या गोष्टीला यापुढं चाप लागेल आणि जो आरोपी मुख्य ज्याच्यावर सगळ्यात जास्त गुन्हे आहेत तो ताब्यात घेतलेला आहे. ठीक आहे, काय नाव आहे संदर्भात सांगू ना आपण, सगळं आता नको सांगायला. ठीक आहे, 4 पैकी जे आरोपी 4 आरोपींची नावं दिलेली आहेत त्यातले जे 2 आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतले. दिरंगाई लागली फार या गोष्टीला. आपल्याला पण कळवलं गेलं नाही त्यांच्याकडून. 7 तारखेला घटना घडलेली आहे तर जास्त आता ठीक आहे, बाकी जास्त गोष्टी रेकॉर्डवर ही नाही सांगू शकत मी, कारण त्यांनी कळवलं नाही आपल्याला जास्त लवकर की कशा प्रकारे घटना घडली. ठीक आहे, चालेल.